कोणतेच झाडं छाटायला तोडायला आमची सक्त हरकत आहे। झाड हे आमचं जीवन आहे आणि ते वाचवलंच पाहिजे आणि आम्ही ते वाचवणारच। सगळे नाशिककर एकत्र येऊन आम्ही तो निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय शासनाने नगरपालिकेने बदललाच पाहिजे। आम्ही त्याचा सक्त विरोध करत आहोत। नाशिककरांनो, तपोवन हे वनासारखंच पाहिजे नाही। तपोवनामध्ये पूर्ण झाडं पाहिजे नाही, झाडं झुडपं पाहिजे नाही। इथं कोणते आम्हाला झाडांची कत्तल चालणार नाही। त्यानंतर ही संतांची भूमी आहे, त्यामुळे संतांच्या भूमीवर पाय ठेवाल ते याद राखा, आम्ही नाशिक बरोबर काही कमी कच्चे केले नाही आहोत। आपण जर पाहिलं गेलं, मनपा प्रशासनाने जो निर्णय घेतला आहे तो तपोवन मध्ये, तर तपोवन याचा अर्थ काय, वन जर काढून टाकलं तर नुसतं तपोला काय करायचंय। साधू महंत लोक हे बाहेरून येतील, ते 12 वर्षातून एकदा येतात, पण हा नाशिककरांवर अन्यायकारक निर्णय लादलेला आहे आणि आम्हाला निर्णय लादलेला नकोय। हा नाशिककरांच्या हिताचा निर्णय पाहिजे। मनपा प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाला एक कळकळीची विनंती आहे, त्यांनी हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा आणि जिथे आवश्यक आहे, जे झाड झुडपं आहे ते तुम्ही छाटा। आम्ही पर्यावरण प्रेमी नक्कीच सहकार्य करण्याचा तुम्हाला उद्देश आहे, परंतु आपण हे इतके मोठे झाडं तोडू नये हीच कळकळीची विनंती। आणि प्रामुख्याने एक सांगण्याचा उद्देश आहे का, आपण जर पाहिलं गेलं सगळ्यांच्या आयुष्यात एक दुर्दैवी क्षण येऊन गेला कोविडचा। त्या कोविडच्या ज्या कालावधीमध्ये सगळ्यांना ऑक्सिजनसाठी झटावं लागलं, ऑक्सिजन विकत घ्यावा लागला। तो ऑक्सिजन विकत घेताना अनेकांचे प्राण गेले तरी, आणि हा नॅचरल स्रोत असताना कुठेतरी नाशिककरांवर अन्याय होतोय। तमाम नाशिककरांना आणि महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना विनंती आहे का, या शासनाच्या जुलमी सरकारच्या विरोधात, या निर्णयाविरोधात आपण सगळ्यांनी एकजूट दाखवली नाही तर या गोष्टी पुढे लादण्यात येतील आणि नाशिककरांनी जास्तीत जास्त संख्येने सामील व्हा। उद्या जनसुनावणी आहे वृक्ष तोडणे संदर्भात सोमवारी, तरी आपण जास्तीत जास्त संख्येने पोलीसकर सभागृह येथे उपस्थित राहा आणि या जुलमी सरकारच्या विरोधात आवाज उठवा। हरित नाशिक वाचवा, सुंदर नाशिक वाचवा ही कळकळीची विनंती।